मी मनोहर सीताराम राठोड. माझी नियुक्ती जिल्हा परिषदमध्ये सर्वप्रथम 29 एप्रिल 99 रोजी अक्कलकोट पंचायत समिती येथे करण्यात आली. मी तिथून 1 वर्षाच्या कालावधीनंतर 2000 मध्ये आरोग्य खाता जिल्हा परिषद सोलापूर येथे वर्ग 4 या पदावर रुजू झालो कामाकडे. आणि आरोग्य खात्यामध्ये मी 2000 ते 2013 पर्यंत वर्ग 4 या पदावर काम केलो. आणि आरोग्य डिपार्टमेंटमधील जे ADHO म्हणून साहेब असतात 3 चेंबर मी त्यावेळेस हँडल केलेलं आहे. नावं सांगायचं म्हटलं तरी पण एकदम हे आहेत. मी प्रकाश दुधनी म्हणून ADHO होते, जाधव साहेब म्हणून होते आणि कारंडे साहेब म्हणून पण होते. मी तिन्ही क्लास 1च्या चेंबरला काम केलेलं आहे. आणि त्या अधिकाऱ्यांनी मला इतकं रिस्पेक्ट देत होते. माझ्या राहणीमानाच्या संदर्भात खूप त्यांना ॲक्टिव्ह वाटत होतं. मी त्यांचे सकाळी टेबल पुसण्यापासून ते संध्याकाळी ते घरी जाण्यापर्यंत त्यांचं मी सगळं देखभाल करत होतो. त्याच्यानंतर 2013 फेब्रुवारी 5 मध्ये माझं प्रमोशन झालं. मग प्रमोशन झाल्यानंतर मी शिक्षण प्राथमिक येथे माझं प्रमोशन झालं. त्या काळामध्ये मी पदोन्नतीने माध्यमिक एज्युकेशनमध्ये मी तिथे काम करू लागलो. आणि तिथे काम करत असताना माझ्याकडे मला एक छोटंसं टेबल देण्यात आलं की आंतरजिल्हा बदली होऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या LCवर सही शिक्का करून देणं साहेबांचं. सातत्याने मी 5 वर्ष ते मी काम केलेलं आहे. आणि आता खाली प्राथमिक डिपार्टमेंटमध्ये मी काम करतो. आणि आता माझ्याकडे सध्या तिथे ही अभ्यंगतांची नोंदी मी घेतो. कारण बाहेरून जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व कर्मचारी रिटायरमेंट कर्मचारी किंवा आता विद्यमान चालू असणारे कर्मचारी त्यांच्या कुठल्याही कामासाठी तिथे येतात साहेबांना भेटण्यासाठी वगैरे. त्यांच्या मी रीतसर नोंदी घेऊन साहेबांकडे पाठवतो. आणि हे काम करताना मला, कारण ज्या ठिकाणी आपण काम करतो तिथं दूरध्वनी तर आता बंदच आहे. त्यामुळे कित्येक लोक माझे नंबर घेऊन जातात आणि त्या नंबरवरती मला कॉल करतात की बा साहेब आहेत का, किंवा अमुक हे क्लर्क आहे का, ते क्लर्क आहे का. मी त्यांना सगळ्यांना एकदम योग्यरीत्या मी त्यांना उत्तरं देतो आणि पूर्ण माहिती देतो असल्यावर आहेत किंवा अधिकारी वगैरे नसल्यावर नाही. त्यामुळं जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांनी मला खूप मानतात आणि त्यांनी समाधानी जातात. कारण एकतर दूरध्वनी नाही, आमचं हेलपाटा वगैरे वाचतं म्हणून विश्वासार्हता निर्माण केला तुम्ही. हो. अधिकाऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? अधिकाऱ्यांचा प्रतिसाद मॅडम खूप एकदम मजेत आहे. कारण आता जे शेख साहेब जे आहेत ते तर इतके खुश असतात. दररोज सकाळी त्यांची एंट्री असताना मी त्यांना गुड मॉर्निंग म्हणणं की मला एकदम खुशीने गुड मॉर्निंग सर पण म्हणतात. हो. अधिकारी आपले इथे जे अधिकारी या आत्तापर्यंतच्या कालावधीत जे होते ते एकदम आम्हाला सहकार्य केलेत. कधीच असं दुखावले नाहीत अधिकारी. झेडपीत काम करत असताना एखादा कटू अनुभव आलाय का तुम्हाला? हो. कटू अनुभव म्हणजे मॅडम, काही लोक एंट्री करून जावं म्हणल्यावर, कारण त्यांचं जर कामं जर झालं नसेल, वारंवार येत असेल तर ते आमच्यावरच खवळतात. कारण नुसते यायचं आणि एंट्री करायचं आणि रिकाम्या हाते जायचं असे काही लोक बोलतात. त्यांना आम्ही योग्य त्या पद्धतीने उत्तर देतो. कारण सर असेल तर सर, मॅडम असेल तर मॅडम. कारण मॅडम आमच्या हातात का नाही, आम्ही साहेबांना भेटण्यासाठी व्हिजिटरसाठी आम्ही बसलेलो असतो. तुमचं कामं आपले लोक करतात, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही करून घ्या, आमच्यावर राग काढू नका वगैरे आम्ही बोलतो. मग त्यांना कळतं की बरं यांच्या हातात काय नाही आहे, फक्त एंट्रीसाठी बसलेले असतात. ठीक आहे. आज दिव्यांग दिन आहे, त्याबाबत तुम्ही दिव्यांगांना काय संदेश देऊ इच्छिता?
आज 3 डिसेंबर हे दिव्यांग दिन आणि दिव्यांग दिनाच्या निमित्ताने मी आमच्या सर्व बांधवांना असं म्हणेन की बाबा जसं आम्ही सर्व्हिसला लागलो किंवा आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतो तसं जर तुमचं वय असेल तर तुम्ही पण पाठपुरावा करा, तुम्हाला आम्ही मदत करतो. आणि जर तुम्ही तुमचं एज जर डिपार होऊन गेलं असेल तर तुम्ही कुठलेही व्यवसाय निवडा, आम्ही त्यांना आमच्याही परीने तुम्हाला मदत करू, आमच्या पगारातून पण काहीतरी मदत करू. परंतु जे आज जगामध्ये चाललेलं आहे की कुठल्या तरी आपल्याला न शोभणारा व्यवसाय करून वगैरे तसं करू नका, हा एकच संदेश मला द्यायचा आहे. आणि कमी जास्तीला आम्ही पण तुम्हाला वेळोवेळी मदत करू, परंतु निराश न होता परिस्थितीवर मात करून स्वतःचं जीवन समृद्ध बनवा. हो. मी काशीनाथ लक्ष्मण पेली. मी अहमदनगर जिल्हा परिषदेला दिव्यांगांना जे 3% आरक्षण असते त्या आरक्षणामार्फत सरळ सेवेतून माझी जिल्हा परिषद अहमदनगरला भरती झाली होती. आणि 2006ला माझी नियुक्ती झाली. नंतर 2013ला सोलापूर जिल्हा परिषदेत मी जिल्हा बदलीने आलो. मी परिचर म्हणून काम करत आहे. मला सर्व डिपार्टमेंटमध्ये खूप चांगलं सहकार्य मिळतं. सर्व ऑफिसमध्ये फाईल देणे, पत्र देणे हे काम मी करतो. सर्व अधिकारी कर्मचारी सहकार्य करतात, समजून घेतात. एक विशिष्ट डिपार्टमेंटला नाही आहे का तुम्ही आता सध्या? मी बांधकाम विभागात आता सध्याला आहे. त्यापूर्वी शिक्षण, औरात PSC, मंगळवाडा पंचायत समिती येथे कार्य केलेलं आहे. बरं, तुमच्या वैयक्तिक जीवनात म्हणजे कसं आहे, तुमचं यश कसं आहे? वैयक्तिक जीवनामध्ये खूप चांगलं यश आहे. नमस्कार, मी आरती रामचंद्र माडेकर, कनिष्ठ सहाय्यक, शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद सोलापूर येथे कार्यरत आहे. 4 वर्ष झालं मी शिक्षण विभागात काम करते. माझ्याकडे गट विम्याचा चार्ज आहे. पूर्ण शिक्षण विभागाचे शिक्षक वगैरे आहेत त्यांचे. मी अस्थिव्यंग आहे, माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे. पण मी न खचता मी माझ्या वैवाहिक जीवनात किंवा माझ्या संसारात पण मी सुखी आणि व्यवस्थित काम करते. आणि शिक्षण म्हणजे जे मला शासकीय नोकरी मिळाली, मी दिव्यांग असल्यामुळंच मला शासकीय नोकरी मिळालेली आहे. आणि मी न खचता परीक्षा देऊन स्वतःला मी स्ट्रॉंग बनवणार आणि मी व्यवस्थित जॉब करते, संसार सांभाळते. आणि मला हेच दिव्यांगांना सांगायचं आहे की प्रथम मी सर्व दिव्यांगांना, माझ्या भगिनींना, भावांना मी दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देते. आणि मी त्यांना हेच सांगते की न खचता आपण स्वतःला कमी न समजता, आपल्याला देवाने एक बाजू कमी दिली किंवा कमी आहे असं न समजता सामान्य व्यक्तीप्रमाणे आपणही प्रयत्न केल्यास आपल्याला यश नक्कीच मिळतं. आणि मलाही यश मिळालेलंच आहे. मी पण अनेक संकटांना तोंड दिलेले आहे. बघणाऱ्या लोक माझ्याकडे सतत मी चालताना वगैरे पाहिजे, मला थोडंसं वाईट वाटायचं. पण आता मी स्वतःच्या पायावर उभा आहे आणि सामान्यांसारखं मी जीवन जगत आहे. त्यामुळं मी एवढंच सांगते की आपणही न खचता दिव्यांग आहे म्हणून एक डोळस व्यक्तीपेक्षाही आपण चांगलं काम करायचं आणि आपल्या जीवनात प्रगती करायचं आणि स्वतःला कधीच कमी नाही लेखायचं. एवढं बोलून मी 2 शब्द संपवते. थँक्यू. सर, तुमचं नाव काय? संजय साखरे. बरं, तुम्ही कुठल्या विभागात काम करत आहात सध्या? बरं, तुमचं असं आज दिव्यांग दिन आहे, तुम्ही एक दिव्यांग म्हणून जे तुम्ही इथं गेले किती वर्ष झालं काम करत आहात? तुम्ही 34 वर्ष झालं काम करत आहात. तर तुम्हाला काय अनुभव आहेत? लोकांचा प्रतिसाद कसा आहे? बरं, अधिकाऱ्यांचा प्रतिसाद, तुम्हाला एक दिव्यांग म्हणून अधिकाऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे? सांभाळून घेतात सगळेजण. बरं, म्हणजे मग सरकारीची योजना वगैरे आहेत, दिव्यांगांना तुम्ही असं फायदा वगैरे घ्या म्हणून सांगू शकता का? काय असं सांगू शकतो? सरकारी योजनांचा फायदा घ्या आणि जीवन समृद्ध करा. आज 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या माझ्या दिव्यांग बांधवांना हार्दिक शुभेच्छा. मी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य असून 10 ते 15 वर्ष मी जिल्हा परिषदमध्ये कामानिमित्त येत असतो, वावरत असतो. त्या वेळेस मी पाहत असतो की इथे असलेले दिव्यांग जे कामावर रुजू आहेत कर्मचारी, ते कशा पद्धतीने त्यांचे काम प्रामाणिकपणे करत असतात. तर आज जे रेग्युलर जे सर्व्हिसला आहेत इथं जे दिव्यांग नाहीत
असे लोकांच्या तोडीला तोड ते कामं इथं करत असतात. आज दिव्यांग दिन असल्यामुळे मलाही त्यांच्याबद्दल थोडंसं बोलावं वाटलं. त्यानिमित्ताने मी आज त्या सर्व दिव्यांग बांधवांना शुभेच्छा देतो व त्यांचे उत्तरोत्तर प्रगती हो आणि त्यांना ईश्वर कृपा राहो, हे दोन गोष्टी बोलून मी माझे 2 शब्द सांगतो.